आणि आपण पाहतोय शरद पवार हे आता आमदार बच्चू कडू यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत शरद पवार आणि शरद पवारांना बच्चू कडू यांच्याकडून चहाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं शरद पवार हे आता बच्चू कडू यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। बच्चू कडू यांच्याकडून शरद पवार यांचं स्वागत केलं जात आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या मोठ्या हालचाली सुरू आहेत की अशी ही चर्चा सुरू आहे। मात्र अशा चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत बच्चू कडू आणि शरद पवार यांनी सुद्धा। ही केवळ अनौपचारिक भेट आहे। शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या निमित्तानं बच्चू कडूंची भेट घेत आहेत असं या ठिकाणी प्रथमदर्शनी तरी दिसतंय। आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, नक्कीच निकिता, बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जे आहेत ते शरद पवार दाखल झालेले आहेत। कालपासून 2 दिवसीय दौऱ्यावर शरद पवार आहे आणि याच दरम्यान बच्चू कडूंच्या मतदारसंघात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चहा पाण्याचं निमंत्रण जे आहे ते शरद पवारांना बच्चू कडूंनी दिलं होतं आणि ते निमंत्रण स्वीकारून जे आहेत ते शरद पवार बच्चू कडूंच्या कुरळपूर्णा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दोन्ही नेत्यांनी जी आहे ती राजकीय चर्चा होणार नसल्याचं फेटाळलेलं आहे, परंतु राजकीय अर्थ भेटीला असतोच। आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। बच्चू कडूंचा प्रहार पक्ष राज्यात मोठा एक पक्ष आहे। बच्चू कडूंना देखील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायचा, यापूर्वी त्यांनी महायुतीमध्ये देखील जागांची मागणी केलेली होती। बच्चू कडू बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहेत, नंतर वेगळा निर्णय घेऊ। आमचे काही शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, ते जर मुद्दे महाविकास आघाडीनं घेतले तर आम्ही महाविकास आघाडी सोबतही जाऊ शकतो, असं मोठं विधान त्यांनी केलं। सोबतच आमचा जो प्रस्ताव आहे तो महायुतीला देखील देणार आहेत। शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, पेरणी ते कापणीपर्यंत कामे असेल, हे जे कामे आहेत ते जर स्वीकारत असेल तर आम्ही महायुतीसोबत किंवा आणि महाविकास दोघांनाही आमचा प्रस्ताव देऊ आणि जो आमचा प्रस्ताव स्वीकारेल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। आता जर आपण पाहतो कुरळपूर्णा या ठिकाणी दाखल झालेले आहेत शरद पवार आणि आता जर आपण पाहतो काही वेळातच भेट यांची होणार आहे। बच्चू कडूंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर जी आहे ती गर्दी कुरळपूर्णामध्ये आपल्याला आता पाहायला मिळते। बच्चू कडूंच्या निवासस्थानी ही संपूर्ण भेट होत आहेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, बच्चू कडूंचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। निकिता, हो अगदीच। स्वप्नील, तुम्ही राहत सोबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुमच्याकडून। तर या सगळ्या भेटीगाठींमुळे महायुतीमध्ये काही चलबिचल आहे का अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। मात्र बच्चू कडू यांनी त्या सगळ्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। केवळ अनौपचारिक भेट आहे, चहापानाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। प्रथमदर्शनी तरी बच्चू कडूंकडून असं सांगण्यात आलंय जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कोणताही वेगळा निर्णय घेणार नाही असं स्पष्टपणे बच्चू कडू यांनी सांगितलंय। सध्या शरद पवार हे दाखल झालेले आहेत बच्चू कडू यांच्या निवासस्थानी। भाऊ, काय सांगणार? आज शरद पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि या दरम्यान तुम्ही चहाचं त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी निमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे, भेट होणार आहेत, राजकीय चर्चांना उतरलेलं। आम्ही मदतीची जाणीव म्हणून आपण खरं तर त्यांना बोलावलं आणि अनायशे आमच्या घरासमोरून जात आहे तर मला असं वाटलं का आपण त्यांना बोलवून त्याचा आदर सत्कार केला पाहिजे। कारण जे फिनले मिल जे काही दिमाखात उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमच्या आर आबा, आम्ही दोघे जण तेव्हा गेलो, पवारसाहेब भेटले, त्यांनी वस्त्र उद्योग मंत्र्यांना फोन केला, त्यांना बोलावून घेतलं आणि प्रस्ताव मागण्याचं आदेश दिले। त्याच्यानंतर आम्ही विलासराव देशमुखांना भेटलो आणि त्यांनी शिफारस केली, तेव्हा ते फिनले मिल सुरू होऊ शकली। तर त्याची जाणीव म्हणून आम्ही त्यांना खरं तर निमंत्रित केलं होतं आणि त्या परोपकारी जे भावना असतं त्या भावनेतून आपण बोलावलं आहे। आमचा राजकीय पक्ष अगर मीटिंग याच्यामधून काहीतरी एक व्यवस्थित बाहेर येत असेल चांगल्या पद्धतीनं आणि आमची राजकीय मजबूती वाढत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे। पण मी नेहमी सांगत असतो का जिथपर्यंत सीएम मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहे तेवढं आम्हाला पण आहे, तेवढं पण नाही तर आम्ही खुला आहोत। म्हणजे एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नसले आगामी काळात तर तुम्ही मग महायुतीतनं बाहेर पडा? नाही, मग बाहेर पडायचा विषय नाही। आखरी कसं आहे, दोन्ही आमच्यासाठी आघाडी काय आणि युती काय, जिथं प्रश्न सॉल्व्ह होत असेल काही, किंतु जसं आता उद्या जर अजेंडामध्ये घेतलंय पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घेतल्या जाईल शेतीचे, तर ते अजेंडामध्ये जर एखादा पक्ष घेऊन समोर येत असेल, आखरी मुद्द्यासोबत एकत्र आलो पाहिजे। व्यक्ती हा फार महत्त्वाचा विषय नाही आहे। आम्ही शिंदे साहेबांसोबत मुद्द्यासोबत गेलो आहे। दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं नसतं तर शिंदे साहेबाला आम्ही काही
मोजलं नसतं. पण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आता आम्ही त्यांच्या एक आज्ञा म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय ना. हे जर अजेंड्यावर आमचे काही मुद्दे आहेत ते जर घेत असाल तर कदाचित निर्णय बदलू शकतं. म्हणजे तुमचे जर मुद्दे महाविकास आघाडीनं घेतले तर तुम्ही सोबत जाऊ शकता. हा बिलकुल. भाऊ तुम्ही देखील नाही देऊ आम्ही, युतीला पण देऊ प्रस्ताव आणि आघाडीला देऊ. आणि ज्यानं हे मुद्दे जर ऐरणीवर पहिल्या याच्यावर घेतले तर हम उसके साथ है, हम किसान और मजदूरों के साथ है. महायुतीमध्ये तुम्ही अमरावती लोकसभा जागा आणि अनेक काही विधानसभेच्या जागा देखील मागितलेल्या होत्या. जर आता या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्याला दुजोरा देत नाही पण चर्चा सुरू झालेल्या आहे. काय वाटते तुम्हाला जर जागा दिल्या अमरावती लोकसभेची, कारण तुमच्याकडे उमेदवार असल्याची देखील चर्चा आहे. चर्चेला काही महत्व नाही, ते सगळे सूत्राचा कारभार आहे. त्याच्यानं त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. जेथपर्यंत निर्णय होत नाही तेपर्यंत त्या चर्चेला काही फार त्या चर्चाच असतात, पण त्याला काही फार महत्व आपण देऊ नये. जागा जर दिल्या तर तुम्हाला अमरावती लोकसभा आणि किंवा राज्यातल्या काही जागा जर तरची व्यवस्था आता नाही आहे अजून, तर कॅटलिस्ट गरम व्हायची आहे. पाहू त्याच्यावर मग काय कशा पद्धतीने समोर जायचं. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.